Hello students, welcome to Venudai Chavan College Karad, Vocational Course Standard 11th Subject Fundamentals of Accounting. Today we are going to discuss on utility of bookkeeping. Last lecture we had seen meaning, definition, features, objectives and importance of bookkeeping. See the utility of bookkeeping. Owner, second management, third investor, fourth customer, fifth government, sixth lenders and seventh development. First point, see the owner. The businessman can find out profit, losses, assets and liabilities of an enterprise at any time. म्हणजे ओनर म्हणजे कोण सांगितलेलं आहे तर व्यवसायाचा जो कोणी असेल मालक तो असणार आहे. ओनर म्हणजे व्यवसायाचा मालक. तर त्याच्यासाठी त्याला ह्या बुककीपिंगचा काय फायदा होतो, युटिलिटी म्हणजे वापर कशासाठी करता येतो त्याला, तर व्यवसायामधील आपली मालमत्ता किती आहे, बिझनेसमध्ये प्रॉफिट आहे का लॉस आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी उद्योजकाला बुककीपिंग आवश्यक आहे किंवा उपयोगी पडते. सेकंड, मॅनेजमेंट. Management of an enterprise can plan, take decisions and control over all the business activity. मॅनेजमेंट म्हणजे काय, व्यवस्थापन. आता व्यवसायाचे व्यवस्थापन, एंटरप्राइज म्हणजे उद्योग आपला जो काही असेल त्याच्यामध्ये प्लॅन म्हणजे नियोजन करायचं असेल, डिसिजन म्हणजे एखादा निर्णय घ्यायचा असेल, कंट्रोल म्हणजे आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण करायचे असेल तर आपल्याला बुककीपिंगमधून काय होऊ शकते, त्याचा प्रॉफिट लॉस म्हणजे फायदा झाला आहे, तोटा झाला आहे, नुकसान आत्ता किती प्रमाणामध्ये आपल्या बिझनेसमध्ये झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती करून घेता येते आणि त्याच्यानुसार नवीन काही प्लॅन करायचा असेल बिझनेसमध्ये तर तो करता येतो. थर्ड, इन्व्हेस्टर म्हणजे गुंतवणूकदार. इन्व्हेस्टर्स कॅन टेक प्रॉपर डिसिजन्स वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवणारे लोक असतील, फॉर एक्झाम्पल आपण बँकेचं उदाहरण घेतलं बघा, तर त्याच्यामध्ये एखादी पॉप्युलर बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र म्हटलं किंवा ज्या काही गव्हर्मेंट बँका आहेत त्याच्यामध्ये आपण बिनधास्त गुंतवणूक करतो. डिपॉझिट असेल किंवा पावत्या बनवायच्या असतील, दामदुप्पट असेल, दीडपट असेल तर आपण बिनधास्त करतो. पण एखादी पतसंस्था विचारामध्ये घेतली आपण तर त्या ठिकाणी आपण एखादं डिपॉझिट ठेवत असताना विचार काय करतो की भविष्यामध्ये आपले पैसे बुडणार नाहीत ना, म्हणजे त्या पैशांची गुंतवणूक आपण त्या ठिकाणी बिनधास्तपणे करावी का नको याचा विचार आपण करत असतो. त्याचबरोबर त्या संस्थेच्या उलाढाली किती आहेत किंवा ती फायद्यामध्ये आहे का ती बँक याचा सुद्धा आपण विचार करतो. म्हणजे त्या रेकॉर्डिंगवरून आपल्याला समजत असतं की ती पतसंस्था चांगली आहे का नाही, का बँक चांगली आहे. म्हणजे हा निर्णय घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी गुंतवणूकदार आहोत बँकेतील. त्याच पद्धतीने बिझनेसमध्ये सुद्धा शेअर्स खरेदी करत असतील तर कस्टमर्सना त्याचा फायदा होतो. नेक्स्ट, कस्टमर. कस्टमर म्हणजे ग्राहक. कस्टमर कॅन इझिली अंडरस्टँड फिनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. ही कॅन बी अश्युअर्ड अबाउट सप्लाय ऑफ गुड्स. म्हणजे एखाद्या ठिकाणचा आपल्याला माल खरेदी करत असू किंवा एखाद्या बिझनेसमधील जो कोणी किरकोळ ग्राहक असेल तो त्या ठिकाणाहून वस्तू खरेदी करून आणून इतर ग्राहकांना तो देत असेल, सप्लायर छोटासा कोणी असेल तर तो कायम त्याच ठिकाणी आपला व्यवहार ठेवायचा का, ट्रान्झॅक्शन, याच्यासाठी तो खात्री करून घेऊ शकतो कधी त्या बिझनेसचं जे काही नफा तोटा पत्रक असेल ते फायद्यामध्ये असेल तरच त्याला त्याची खात्री होते. नाहीतर काय करतो तो दुसरा कोणी व्यापारी असेल मोठा त्याच्याकडून माल खरेदी करत असतो. नेक्स्ट, गव्हर्मेंट. तर सरकारला याचा काय फायदा होतो. सी, गव्हर्मेंट कॅन इझिली फाइंड आउट डिफरंट टाइप्स ऑफ टॅक्सेस ड्यू फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. म्हणजे गव्हर्मेंटला या बुककीपिंगच्या सिस्टीमवरून लक्षात येते की आपण कोणत्या बिझनेसला किती प्रमाणामध्ये टॅक्सेस आकारावयाचे आहेत. नेक्स्ट, लेंडर्स. तर लेंडर्स म्हणजे काय की जे कोणी आपल्याला उसने पैसे देत असतात, थोडक्यात आपण भांडवल उभा करतो बिझनेससाठी, ते कुठून आणतो कॅपिटल, तर काही वेळेस आपण बँक लोन घेतो, फ्रेंड्स असतील त्यांच्याकडून घेतो किंवा मोठमोठे जे व्यापारी आहेत, व्यावसायिक आहेत किंवा इतर वर्ग असेल, व्यापारी वर्ग किंवा श्रीमंत वर्ग समाजातील असेल त्यांच्याकडून आपण कॅपिटल भांडवल उभा करत असतो. मग हे लोक काय करतात,
मनी लेंडर्स कॅन फाइंड फिनान्शियल स्टँडिंग ऑफ द एंटरप्राइज फॉर डिसिजन टू लेंड मनी ऑर नॉट. ते काय करतात, तुझा बिझनेस कशा पद्धतीचा आहे, तू उसने पैसे घ्यायला आलास, तुझा बिझनेस प्रॉफिटमध्ये असेल तर तो लगेच आपल्याला उसने पैसे देतो, का तर त्याला भविष्यामध्ये आपले पैसे रिटर्न पाहिजे असतात. आणि जर तुझा बिझनेस लॉसमध्ये असेल तर तो तुम्हाला पैसे देणार नाही. काय म्हणतात, काय गॅरंटी तुम्ही रिटर्न पैसे करायला, असे आपण डेलीच्या व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो. एखाद्याला आपण पैसे मागायला गेलो तर एखादा व्यक्ती लगेच देतो आपला व्यवहार चांगल्या पद्धतीने असेल तर. आणि तुम्ही त्याच्याशी चांगल्या पद्धतीने व्यवहार करत नसाल तर तो परत आपण त्याच्याकडे गेलो तर तो पैसे उसने देत नाही. म्हणजे अशा लोकांना सुद्धा त्याचा फायदा होतो. नेक्स्ट, डेव्हलपमेंट म्हणजे काय, विकास. बिझनेस एंटरप्राइज कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. बिझनेस एंटरप्राइज म्हणजे व्यवसाय उद्योजक, कॅन अचीव म्हणजे मिळवतो काय, तर बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. म्हणजे एक प्रकारे तो अकाउंटिंग थ्रू बिझनेसचा आपला ग्रोथ करत असतो, विकास करत असतो. म्हणजे माझ्याकडे काहीतरी रेकॉर्डिंग्स आहेत, त्याच्यावरून मी न्यू बिझनेस प्लॅनसुद्धा अरेंज करू शकतो. जर माझ्याकडे रेकॉर्डिंग नसेल आणि भले माझ्याकडे पैसे शिल्लक आहेत पण मला माहीत नव्हतं माझ्याकडे एवढे पैसे शिल्लक आहेत, तर मी प्रगतीसाठी, डेव्हलपमेंटसाठी, स्वतःच्या विकासासाठी, बिझनेसच्या डेव्हलपमेंटसाठी कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही तर त्या पैशांचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणजे तुम्ही न्यू प्रोजेक्ट अरेंज केला तर त्याच्यामध्ये त्या मनीमध्ये ग्रोथ होऊ शकते, त्या पैशामध्ये वाढ होईल, तुमच्या बिझनेसमध्ये वाढ होईल. याच्यासाठी बुककीपिंग इम्पॉर्टंट आहे. The meaning and definition of accountancy. First, see the meaning of accountancy. Bookkeeping is a part of accounting. It is the primary stage in accounting. म्हणजे बुककीपिंग हा कशाचा भाग आहे, तर अकाउंटिंगचाच एक भाग आहे. म्हणजे फर्स्ट, इट इज द प्रायमरी स्टेज म्हणजे पहिली स्टेज कोणती आहे अकाउंटिंगची, तर बुककीपिंग. म्हणजे फर्स्ट बुककीपिंग आहे आणि सेकंड अकाउंटिंग. म्हणजे बुककीपिंग नंतर अकाउंटिंग येतं. बोला. द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे ही कसली प्रक्रिया आहे, तर रेकॉर्डिंग आपण कुठे करतोय, पुस्तकामध्ये. अकाउंटिंग इज ए पार्ट ऑफ अकाउंटन्सी. अकाउंटिंग हा कशाचाच भाग आहे, अकाउंटन्सीचाच भाग आहे. अकाउंटन्सी इज द प्रॅक्टिस ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड रिपोर्टिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स फॉर ए बिझनेस. म्हणजे त्याच्यामध्ये कशाचं रेकॉर्डिंग आहे, आपण जे काही ट्रान्झॅक्शन्स करतो त्याचं रेकॉर्डिंग करणार आहोत. क्लासिफाईंग म्हणजे डिवायडेशन करणार आहोत. आणि रिपोर्टिंग म्हणजे त्याचा जो काही डेटा असेल तो बिझनेसला आपण देणार आहोत. अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आर द बेसिक नॉर्म्स अँड ॲझम्पशन्स डेव्हलप्ड अँड एस्टॅब्लिश्ड ॲज द बेसिस फॉर अकाउंटिंग सिस्टीम. म्हणजे अकाउंटिंगची जी काही तत्त्वे आहेत त्यांचा यूज केल्यामुळे अकाउंटिंग सिस्टीमसाठी त्याचा फायदा होतो. दीज प्रिन्सिपल्स आर ॲडॉप्टेड बाय द अकाउंटंट्स युनिव्हर्सली. जी काही सर्वत्र अकाउंटिंगचे जे रूल्स आहेत, तत्व, प्रिन्सिपल्स आहेत ते आपण बिझनेसमध्ये ॲडॉप्ट करून अकाउंटिंग करत आहोत. ओके. नेक्स्ट, ऑफ अकाउंटन्सी. Accountancy refers to the entire body of the theory and process of accounting. म्हणजे काय, तर अकाउंटन्सी रेफर करते काय, तर एंटायर बॉडी ऑफ द थेअरी, जी काही थेअरी असेल ती, आणि प्रोसेस ऑफ अकाउंटिंग, त्याच्यावरती अकाउंटिंगची जी काही प्रोसेस आहे ती करत असते. म्हणजे जो काही डेटा आहे त्याच्यावरून प्रॉफिट की लॉस असा निर्णय किंवा रिझल्ट काढत असते. ही प्रोसेस कुठे चालू असते, तर अकाउंटिंगमध्ये चालू असते. डेफिनेशन. नियरली एव्हरी बिझनेस एंटरप्राइज हॅज ॲन अकाउंटिंग सिस्टीम. इट इज ए मीन्स ऑफ कलेक्टिंग, समरायझिंग, ॲनालायझिंग अँड रिपोर्टिंग इन मॉनिटरी टर्म्स इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस ट्रान्झॅक्शन. आता काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी, तर अकाउंटिंग म्हणजे काय, तर ही एक अशी पद्धत आहे की व्यवसायामध्ये
की ज्याच्यामध्ये कलेक्टिंग म्हणजे काहीतरी डेटा माहिती गोळा केली जाते, समरायझिंग म्हणजे त्याचा सारांश तयार केला जातो, ॲनालायझिंग म्हणजे त्याचं डिवायडेशन केलं जातं, अँड रिपोर्टिंग इन मॉनिटरी टर्म्स म्हणजे जी काही माहिती आपण कलेक्ट केलेली आहे ती विश्लेषणानंतर काय करणार आहोत आपण त्याचं रिपोर्टिंग करणार आहोत. कशा पद्धतीने तर पैशाच्या स्वरूपामध्ये, आणि त्याचं बिझनेस ट्रान्झॅक्शन्स जे काही व्यवहार झालेले आहेत ते आपण पैशाच्या स्वरूपामध्ये रेकॉर्ड करणार आहोत. त्याच्यावरून बिझनेसला प्रॉफिट झाला की लॉस आपल्याला समजणार आहे. या टोटल प्रोसेसला काय म्हटलेलं आहे त्यांनी अकाउंटन्सी असे म्हटलेलं आहे. ओके. नेक्स्ट सी द डिफरन्स बिटवीन बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. जाणार आहोत बुक कीपिंग आणि अकाउंटन्सीमधील फरक काय आहे तो पाहूया. फर्स्ट पॉईंट आहे मीनिंग. सी बुक कीपिंग मीनिंग. इट इज कन्सर्नड विथ रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. हे कशाशी कन्सर्नड विथ रेकॉर्डिंग, कशाशी संबंधित आहे, रेकॉर्ड करणार आहोत आपण बुक कीपिंगमध्ये, आणि क्लासिफाईंग म्हणजे डिवायडेशन थोडक्यात आपण या ठिकाणी ट्रान्झॅक्शन्स जे बिझनेसचे आहेत त्याचं केलं जातं. अकाउंटन्सीमध्ये काय, इट इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग, ॲनालायझिंग अँड इंटरप्रिटिंग द फिनान्शियल डेटा. म्हणजे जे काही संबंधित डेटा आहे तो रेकॉर्ड केला जातो, डिवायडेशन केलं जातं, त्याचा सारांश तयार केला जातो, त्याच्यावरती विश्लेषण केलं जातं. हे अकाउंटन्सीमध्ये आहे. म्हणजे प्रायमरी जो डेटा असेल तो बुक कीपिंगमध्ये, सेकंडरी अकाउंटन्सीमध्ये. सेकंड स्टेज. बुक कीपिंग इज द प्रायमरी स्टेज इन अकाउंटिंग. इट इज द बेस फॉर अकाउंटिंग. बुक कीपिंग ही काय आहे, प्रायमरी स्टेज आहे अकाउंटिंगची. अकाउंटन्सी a part from the primary stage, it includes secondary stage of analysis and interpretation. इंटरप्रेट करणे म्हणजे त्याला अर्थ लावणे, ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण करणे थोडक्यात. म्हणजे ही काय आहे, सेकंडरी स्टेज आहे अकाउंटन्सी. बुक कीपिंग फर्स्ट स्टेज आणि अकाउंटन्सी सेकंडरी स्टेज आहे. आणि तो कशाचा भाग आहे, फ्रॉम द प्रायमरी स्टेज. अकाउंटन्सी हा प्रायमरी स्टेज बुक कीपिंग आहे त्याचाच एक भाग आहे. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ज. नेक्स्ट आहे तो म्हणजे ऑब्जेक्टिव्ज. म्हणजे काय, बुक कीपिंगमध्ये काय सांगितले, द ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुक कीपिंग इज टू कीप द रेकॉर्ड्स ऑफ ऑल फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स इन प्रॉपर अँड सिस्टमॅटिक मॅनर. म्हणजे एक व्यवस्थित पद्धतीने आणि जी काही मूळची माहिती आहे आर्थिक फिनान्शियल म्हणजे ट्रान्झॅक्शन जे आहेत आर्थिक स्वरूपातील त्याची रेकॉर्डिंग करण्याचं काम कुठे होतं, बुक कीपिंगमध्ये होतं. हे बुक कीपिंगचं उद्दिष्ट आहे. अकाउंटन्सीमध्ये बघा, द ऑब्जेक्टिव्ज ऑफ अकाउंटिंग इज टू प्रिपेअर द फिनान्शियल स्टेटमेंट अँड फर्दर कम्युनिकेट अँड इन्फॉर्मेशन टू द रिलिव्हंट ॲथॉरिटीज. अकाउंटन्सीचं काय उद्दिष्ट असते तर फिनान्शियल स्टेटमेंट, एखादा जे काही ट्रान्झॅक्शन्स आलेले आहेत त्याचे डिटेल्स सुरुवातीपासूनचे तयार करणे, आणि ते इन्फॉर्मेशन कोणाला द्यायची, ज्यांना ॲथॉरिटी आहे अशा लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवायचं काम अकाउंटन्सी करत असते. नेक्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी. सेम ज्युनियर स्टाफ इज रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग रेकॉर्ड्स. बुक कीपिंगमध्ये काय सांगितले त्यांनी, ज्युनियर स्टाफ हा जबाबदार आहे कशासाठी, रेकॉर्डिंगसाठी. म्हणजे प्रायमरी स्टेजवरचा डेटा कोणी रेकॉर्ड करायचा आहे, ज्युनियर स्टाफने. आणि अकाउंटन्सीमध्ये सिनियर स्टाफ इज रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग अकाउंट्स. म्हणजे जो कोणी सिनियर स्टाफ असेल त्याने काय करायचं, अकाउंट्स कीपिंग म्हणजे जो काही डेटा पाठवलेला आहे ज्युनियर स्टाफने तो अकाउंटिंगमध्ये त्या सिस्टीमनुसार रेकॉर्ड करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी सिनियर स्टाफची आहे. नेक्स्ट आउटकम्स. सी बुक कीपिंग बेसिकली रिझल्ट्स इन जर्नल अँड लेजर. जे बुक कीपिंगचे प्रायमरी स्टेजवरचा डेटा असल्यामुळे त्याचे रिझल्ट्स काय असतात, जर्नल आणि लेजर म्हणजे तुम्ही एंट्रीज दाखवणार आहोत याच्यामध्ये. नेक्स्ट द रिझल्ट्स ऑफ अकाउंटन्सी इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. म्हणजे बुक कीपिंगमध्ये फक्त लेजर जर्नल तयार होणार आणि त्याचा रिझल्ट म्हणजे नेक्स्ट स्टेज कुठे होणार आहे, अकाउंटन्सीमध्ये होणार. आउटकम्स काय येणार आहे, रिझल्ट त्याचा प्रॉफिट झाला की लॉस झाला आणि नफा
मालमत्ता किती आहे, आपली देणी किती आहेत हे आपण बॅलन्स शीटमध्ये अकाउंटिंगमध्ये दाखवणार आहोत. नेक्स्ट पिरियड. आता कालावधी बघा. बुककीपिंग गिव्ज डे टू डे डिटेल्स. बुककीपिंगमध्ये डेली रेकॉर्ड्स केले जातात. अकाउंटन्सी गिव्ज डिटेल्स ऑफ एंटायर इयर. अकाउंटन्सीमध्ये टोटल एका वर्षाचं रेकॉर्डिंग केलं जातं आणि बुककीपिंगमध्ये फक्त डेली रेकॉर्डिंग असतं. 7th ॲनालिसिस, विश्लेषण. थोडक्यात द प्रोसेस ऑफ बुककीपिंग डज नॉट रिक्वायर्स एनी ॲनालिसिस. आता बुककीपिंगमध्ये प्रायमरी डेटा असतो, ज्या पद्धतीने आहे तसाच तो रेकॉर्ड केला जातो, त्यामुळे त्याच्यामध्ये ॲनालिसिस केलं जात नाही, त्याचं काही विश्लेषण केलं जात नाही. अकाउंटंट uses bookkeeping information to analysis and interpret the data and then compiles it into reports. ॲनालिसिस करतात म्हणजे त्याचं विश्लेषण केलं जातं, इंटरप्रिट अर्थ लावला जातो आणि त्याच्यानुसार रिपोर्ट्स तयार केले जातात. कुठे? तर अकाउंटन्सीमध्ये. बुककीपिंगमधून जी काही इन्फॉर्मेशन आलेली आहे विदाऊट ॲनालिसिस, त्याचं ॲनालिसिस केलं जातं कुठे? अकाउंटिंगमध्ये. नेक्स्ट डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्यासाठी. बुककीपिंगमध्ये मॅनेजमेंट कॅन नॉट टेक ए डिसिजन बेस्ड ऑन द डेटा प्रोव्हायडेड बाय बुककीपिंग. म्हणजे बुककीपिंगने जो डेटा दिलेला आहे त्याच्यावरती मॅनेजमेंट म्हणजे जो कोणी व्यवस्थापक आहे, स्टाफ, तो कोणत्याही प्रकारे डिसिजन घेऊ शकत नाही. तर डिसिजन कोण घेणार आहे बा? अकाउंटन्सीमध्ये डिपेंडिंग ऑन द डेटा प्रोव्हायडेड बाय द अकाउंटंट्स द मॅनेजमेंट कॅन टेक क्रिटिकल बिझनेस डिसिजन. म्हणजे जो काही डेटा प्रोव्हाइड केलेला आहे बुककीपिंगने, त्याच्यावरती इंटरप्रिट करून त्याचा अर्थ लावून जो डेटा तयार होतो त्याच्यावरती मॅनेजमेंट काय करत असतं? बिझनेस डिसिजन घेत असते. ही प्रोसेस कुठे होते? अकाउंटन्सीमध्ये होते. नेक्स्ट स्किल रिक्वायर्ड, म्हणजे कौशल्याची आवश्यकता कुठे आहे? ॲनालिटिकल स्किल इज नॉट रिक्वायर्ड फॉर बुककीपिंग. म्हणजे विश्लेषणात्मक असं तुमचं कौशल्याची गरज बुककीपिंगमध्ये नाही. जो काही डेटा आहे कच्च्या स्वरूपात तो बुककीपिंगमध्ये रेकॉर्ड केला जातो. तर ॲनालिटिकल स्किल्स कुठे पाहिजेत आपल्याला? तर इट रिक्वायर्स ॲनालिटिक स्किल इन अकाउंटन्सी. अकाउंटन्सीमध्ये स्किल पाहिजे, कारण ते अचूकपणे तुम्ही रेकॉर्डिंग करायचं आहे, त्याचा अचूक अर्थ लावायचा आहे, इंटरप्रेट करायचा आहे डेटा, म्हणजे अर्थ लावायचा आहे, म्हणून त्या ठिकाणी स्किल रिक्वायर्ड आहे. ओके, थँक्यू.